सुरू आहे त्या या आंदोलनाचे दृश्य आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये श्रावण देवरे यांच्या आपण आंदोलन करताय का आंदोलन करताय? एवढा मोठा मराठा समाज आणि त्या मराठा समाजांच्या महिलांबद्दल हा श्रावण देवरे एवढा विचित्र भाषा बोलतो। ज्या महात्मा फुलेंनी स्त्री सत्ताक पद्धत कशी आहे या महाराष्ट्राला सांगितले, सत्यशोधक चळवळ मराठा समाजाने पुढे चालवली आणि हा देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठा आणि इतर बहुजन समाजांमध्ये आग लावण्याचं काम करत आहे, चुकीचं लिखाण करत आहे। त्याचा निषेध करण्यासाठी, त्याचं तोंड काळं करण्यासाठी आज आम्ही त्याच्या घरापर्यंत आलेलो आहे, पण त्याला पोलिसांनी आधीच स्थानबद्ध केलेलं आहे आणि पोलिसांच्या या तत्परतेलाही सलाम आहे। एवढी गुन्हेगारी नाशिकमध्ये वाढलेली, एक गुन्हेगारांच्या आटोक्यात नाही आणि यांना श्रावण देवरे सारखा ओसामा बिन लादेन यांनी स्थानबद्ध केला, याबद्दलही मी या पोलिसांचा निषेध नोंदवतो। पुढची भूमिका काय दिसला की फुटला हीच भूमिका राहणार आहे। जो कोणी आमच्याबद्दल कुठल्याही समाजाच्या माता भगिनीबद्दल वाईट लिखाण करेल त्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही। आता आम्ही त्याच्या घराला काळं भासलंय आणि बांगड्यांचा आहेर त्याच्या घराला लावलेला आहे आणि बाबा मर्दासारखा असेल तर मर्दासारखा येऊन भीड आणि बोल काय आहे तुझ्यामध्ये तेवढं। तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकी भावना आहे? जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी उभा आहे। संभाजी ब्रिगेडची पूर्वीपार पासून मागणी आहे, मराठ्यांचं सरसकट 50%च्या आतच ओबीसीकरण झालं पाहिजे। ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड प्रत्येक आंदोलन केलेलं आहे। जरांगे पाटलांच्या भूमिकेशी आम्ही आज आंदोलन करण्याचं प्रमुख कारण असं का तुमच्या माध्यमांसमोर आम्ही बोलू सुद्धा शकत नाही अशा पद्धतीचं लिखाण आमच्या मराठा महिलांच्या बाबतीत श्रावण देवरेच्या वतीनं झालेलं आहे। ज्या कॉम्रेड शरद पाटलांचं नाव घेऊन श्रावण देवरे मिरवतात, फुले आंबेडकरी चळवळ सांगतात, त्या जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत। त्या जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार म्हणूनच सांगतो का शरद पाटलांचं एक वाक्य देखील आहे, स्वजातीकडे तिरकसपणे पाहता येणे म्हणजे जाती अंताची सुरुवात समजावी। याच कॉम्रेड शरद पाटलांच्या विचारांवर देखील आम्ही चालणारे लोक आहोत। पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी कायम मराठ्यांचं ओबीसीकरण झालं पाहिजे या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे। या श्रावण देवरे जर स्वतःला लेखक आणि विचारवंत म्हणत असतील त्यांनी अशा पद्धतीचं लिखाण करणं हे निषेधार्ह आहे। म्हणून आज श्रावण देवरेंच्या घराला आम्ही बांगड्यांचं तोरण, श्रावण देवरेंच्या घराला बांगड्यांचं तोरण आम्ही लावलेलं आहे। बांगड्यांचं तोरण आणि शाही, निषेधात्मक शाही आम्ही त्यांच्या नावाला काळं भासलेलं आहे। पुढची भूमिका श्रावण देवरे जिथं भेटेल तिथं भुजबळांनी समजून सांगावं, तुमच्या दरवाजा बाहेर बांधलेलं जे कुत्रं आहे श्रावण देवरे नावाचं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलो। देवरे साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका, हा वैचारिक मराठ्यांचा वारसदार म्हणून तुम्हाला सांगतोय। देवरे साहेब तुम्ही द्वेषपूर्ण लिखाण करता, तुमच्या घरातल्या महिलेचा देखील तुम्ही अपमान केलेला आहे या लिखाणातून। महिलांच्या बाबतीत एवढ्या खालच्या पातळीचं लिखाण हे तुमच्याकडनं शक्य नाही असं आम्ही समजत होतो, पण एक विचारवंत आणि लेखकाला तुम्ही काळीमा म्हणून भासलेला आहे, म्हणून काळ्या शाहीनं आम्ही तुमचा निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। एक मराठा लाख मराठा, ग्रेट मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती। आपण बघतोय अशा पद्धतीनं मराठा आंदोलक जे आहे ते श्रावण देवरे यांच्या घरावरती येऊन धडकलेला आहे। मात्र काही वेळापूर्वी श्रावण देवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर देखील मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे यांच्या घरावरती शाई फेकलेली आहे आणि त्यांचं जे नाव बोर्ड होता तो काळा केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरावरती बांगड्या देखील त्यांनी भिरकवलेला आहे आणि त्यामुळे एक तणावाचं वातावरण नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू आहे त्या या आंदोलनाचे दृश्य आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये श्रावण देवरे यांच्या आपण आंदोलन करताय का आंदोलन करताय? एवढा मोठा मराठा समाज आणि त्या मराठा समाजांच्या महिलांबद्दल हा श्रावण देवरे एवढा विचित्र भाषा बोलतो। ज्या महात्मा फुलेंनी स्त्री सत्ताक पद्धत कशी आहे या महाराष्ट्राला सांगितले, सत्यशोधक चळवळ मराठा समाजाने पुढे चालवली आणि हा देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठा आणि इतर बहुजन समाजांमध्ये आग लावण्याचं काम करत आहे, चुकीचं लिखाण करत आहे। त्याचा निषेध करण्यासाठी, त्याचं तोंड काळं करण्यासाठी आज आम्ही त्याच्या घरापर्यंत आलेलो आहे, पण त्याला पोलिसांनी आधीच स्थानबद्ध केलेलं आहे आणि पोलिसांच्या या तत्परतेलाही सलाम आहे। एवढी गुन्हेगारी नाशिकमध्ये वाढलेली, एक गुन्हेगारांच्या आटोक्यात नाही आणि यांना श्रावण देवरे सारखा ओसामा बिन लादेन यांनी स्थानबद्ध केला, याबद्दलही मी या पोलिसांचा निषेध नोंदवतो। पुढची भूमिका काय? दिसला की फुटला हीच भूमिका राहणार आहे। जो कोणी आमच्याबद्दल कुठल्याही समाजाच्या माता भगिनीबद्दल वाईट लिखाण करेल त्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही। आता आम्ही त्याच्या घराला काळं भासलंय आणि बांगड्यांचा आहेर त्याच्या घराला लावलेला आहे आणि बाबा मर्दासारखा असेल तर मर्दासारखा येऊन भीड आणि बोल काय आहे तुझ्यामध्ये तेवढं। तुम्ही आंदोलन करताय,
जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी उभा आहे. संभाजी ब्रिगेडची पूर्वीपार पासून मागणी आहे, मराठ्यांचं सरसकट 50%च्या आतच ओबीसीकरण झालं पाहिजे. ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड प्रत्येक आंदोलन केलेलं आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. आज आंदोलन करण्याचं प्रमुख कारण असं का तुमच्या माध्यमांसमोर आम्ही बोलू सुद्धा शकत नाही अशा पद्धतीचं लिखाण आमच्या मराठा महिलांच्या बाबतीत श्रावण देवरेच्या वतीनं झालेलं आहे. ज्या कॉम्रेड शरद पाटलांचं नाव घेऊन श्रावण देवरे मिरवतात, फुले आंबेडकरी चळवळ सांगतात, त्या जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत. त्या जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार म्हणूनच सांगतो का शरद पाटलांचं एक वाक्य देखील आहे, स्वजातीकडे तिरकसपणे पाहता येणे म्हणजे जाती अंताची सुरुवात समजावी. याच कॉम्रेड शरद पाटलांच्या विचारांवर देखील आम्ही चालणारे लोक आहोत. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी कायम मराठ्यांचं ओबीसीकरण झालं पाहिजे या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. या श्रावण देवरे जर स्वतःला लेखक आणि विचारवंत म्हणत असतील, त्यांनी अशा पद्धतीचं लिखाण करणं हे निषेधार्ह आहे. म्हणून आज श्रावण देवरेंच्या घराला आम्ही बांगड्यांचं तोरण, श्रावण देवरेंच्या घराला बांगड्यांचं तोरण आम्ही लावलेलं आहे. बांगड्यांचं तोरण आणि शाही, निषेधात्मक शाही आम्ही त्यांच्या नावाला काळं भासलेलं आहे. पुढची भूमिका श्रावण देवरे जिथं भेटेल तिथं भुजबळांनी समजून सांगावं, तुमच्या दरवाजा बाहेर बांधलेलं जे कुत्रं आहे श्रावण देवरे नावाचं, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलो. देवरे साहेब, मराठ्यांच्या नादी लागू नका. हा वैचारिक मराठ्यांचा वारसदार म्हणून तुम्हाला सांगतोय. देवरे साहेब, तुम्ही द्वेषपूर्ण लिखाण करता, तुमच्या घरातल्या महिलेचा देखील तुम्ही अपमान केलेला आहे या लिखाणातून. महिलांच्या बाबतीत एवढ्या खालच्या पातळीचं लिखाण हे तुमच्याकडनं शक्य नाही असं आम्ही समजत होतो, पण एक विचारवंत आणि लेखकाला तुम्ही काळीमा म्हणून भासलेला आहे. म्हणून काळ्या शाहीनं आम्ही तुमचा निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. एक मराठा, लाख मराठा, ग्रेट मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. आपण बघतोय अशा पद्धतीनं मराठा आंदोलक जे आहे ते श्रावण देवरे यांच्या घरावरती येऊन धडकलेलं आहे. मात्र काही वेळापूर्वी श्रावण देवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर देखील मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे यांच्या घरावरती शाई फेकलेली आहे आणि त्यांचं जे नाव बोर्ड होता तो काळा केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरावरती बांगड्या देखील त्यांनी भिरकवलेला आहे आणि त्यामुळे एक तणावाचं वातावरण नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू आहे, त्या या आंदोलनाचे दृश्य आहे. आपण बघतोय दृश्यांमध्ये श्रावण देवरे यांच्या आपण आंदोलन करताय का आंदोलन करताय? एवढा मोठा मराठा समाज आणि त्या मराठा समाजांच्या महिलांबद्दल हा श्रावण देवरे एवढा विचित्र भाषा बोलतो. ज्या महात्मा फुलेंनी स्त्री सत्ताक पद्धत कशी आहे या महाराष्ट्राला सांगितली, सत्यशोधक चळवळ मराठा समाजाने पुढे चालवली आणि हा देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठा आणि इतर बहुजन समाजांमध्ये आग लावण्याचं काम करत आहे, चुकीचं लिखाण करत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी, त्याचं तोंड काळं करण्यासाठी आज आम्ही त्याच्या घरापर्यंत आलेलो आहे. पण त्याला पोलिसांनी आधीच स्थानबद्ध केलेलं आहे आणि पोलिसांच्या या तत्परतेलाही सलाम आहे. एवढी गुन्हेगारी नाशिकमध्ये वाढलेली, एक गुन्हेगारांच्या आटोक्यात नाही आणि यांना श्रावण देवरे सारखा ओसामा बिन लादेन यांनी स्थानबद्ध केला, याबद्दलही मी या पोलिसांचा निषेध नोंदवतो. पुढची भूमिका काय दिसला की फुटला हीच भूमिका राहणार आहे. जो कोणी आमच्याबद्दल कुठल्याही समाजाच्या माता भगिनीबद्दल वाईट लिखाण करेल त्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही. आता आम्ही त्याच्या घराला काळं भासलंय आणि बांगड्यांचा आहेर त्याच्या घराला लावलेला आहे. आणि बाबा मर्दासारखा असेल तर मर्दासारखा येऊन भीड आणि बोल, काय आहे तुझ्यामध्ये तेवढं. तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकी भावना आहे? जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी उभा आहे. संभाजी ब्रिगेडची पूर्वीपार पासून मागणी आहे, मराठ्यांचं सरसकट 50%च्या आतच ओबीसीकरण झालं पाहिजे. ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड प्रत्येक आंदोलन केलेलं आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. आज आंदोलन करण्याचं प्रमुख कारण असं का तुमच्या माध्यमांसमोर आम्ही बोलू सुद्धा शकत नाही अशा पद्धतीचं लिखाण आमच्या मराठा महिलांच्या बाबतीत श्रावण देवरेच्या वतीनं झालेलं आहे. ज्या कॉम्रेड शरद पाटलांचं नाव घेऊन श्रावण देवरे मिरवतात, फुले आंबेडकरी चळवळ सांगतात, त्या जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत. त्या जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार म्हणूनच सांगतो का शरद पाटलांचं एक वाक्य देखील आहे, स्वजातीकडे तिरकसपणे पाहता येणे म्हणजे जाती अंताची सुरुवात समजावी. याच कॉम्रेड शरद पाटलांच्या विचारांवर देखील आम्ही चालणारे लोक आहोत. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी कायम मराठ्यांचं ओबीसीकरण झालं पाहिजे या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. या श्रावण देवरे जर स्वतःला लेखक आणि विचारवंत म्हणत असतील, त्यांनी अशा पद्धतीचं लिखाण करणं हे निषेधार्ह आहे. म्हणून आज श्रावण देवरेंच्या घराला आम्ही बांगड्यांचं तोरण, श्रावण देवरेंच्या घराला बांगड्यांचं तोरण आम्ही लावलेलं आहे. बांगड्यांचं तोरण आणि शाही, निषेधात्मक शाही आम्ही त्यांच्या नावाला काळं भासलेलं आहे. पुढची भूमिका श्रावण देवरे जिथं भेटेल तिथं भुजबळांनी समजून सांगावं, तुमच्या दरवाजा बाहेर बांधलेलं जे कुत्रं आहे श्रावण देवरे नावाचं, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलो. देवरे साहेब, मराठ्यांच्या नादी लागू नका. हा वैचारिक मराठ्यांचा वारसदार म्हणून तुम्हाला सांगतोय.
देवरे साहेब, तुम्ही द्वेषपूर्ण लिखाण करता. तुमच्या घरातल्या महिलेचा देखील तुम्ही अपमान केलेला आहे या लिखाणातून. महिलांच्या बाबतीत एवढ्या खालच्या पातळीचं लिखाण हे तुमच्याकडनं शक्य नाही असं आम्ही समजत होतो. पण एक विचारवंत आणि लेखकाला तुम्ही काळीमा म्हणून फासलेला आहे, म्हणून काळ्या शाहीनं आम्ही तुमचा निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. एक मराठा, लाख मराठा, ग्रेट मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. आपण बघतोय अशा पद्धतीनं मराठा आंदोलक जे आहे ते श्रावण देवरे यांच्या घरावरती येऊन धडकलेलं आहे. मात्र काही वेळापूर्वी श्रावण देवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर देखील मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे यांच्या घरावरती शाई फेकलेली आहे आणि त्यांचं जे नाव बोर्ड होता तो काळा केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरावरती बांगड्या देखील त्यांनी भिरकवलेला आहे आणि त्यामुळे एक तणावाचं वातावरण नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू आहे.